29 जानेवारी 2026 रोजीचा दिवस सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असणाऱ्या तुर्कपिंपी या गावातील एक शेतकरी कामानिमित्त निघाला असताना एका पडीक शेताजवळ आला. तो आपल्याच नादात जात असताना त्याचे लक्ष त्या पडीक शेताकडे गेले. कुणा एका शेतकऱ्याच्या शेतात पीक नसल्याने ते पडीक होते. त्याबद्दल विचार करतच तो जात असताना त्या शेतात काहीतरी मानवी अवयव पडल्यासारखे दिसले. कुणाला मृतदेह दिसल्याने त्याने जवळ जाऊन पाहिले असता एका तरुणीचा तो मृतदेह होता. पण त्या मृतकाचे सगळे अवयव त्या ठिकाणी दिसून येत नव्हते. मृतदेह कुजलेला होता. त्याचे काही अवयव कुत्र्याने खाल्ल्यासारखे होते. त्या शेतकऱ्याने ताबडतोब ही माहिती पोलीस पाटलांना दिली. ते ताबडतोब त्या ठिकाणी आले. मृतदेहाची पाहणी केली आणि ही गंभीर बाब असल्याने त्यांनी या घटनेची माहिती बार्शी तालुका पोलीस ठाण्यात कळवली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक त्यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळची आणि मृतदेहाची पाहणी केली. सदर मृतकाचे वय साधारण 18 ते 20 वर्षाचे वाटत होते. मृतदेह कुजलेला होता. काही भाग नसल्याने तो मृतदेह कुत्र्याने खाल्ला असावा असा पोलिसांचा अंदाज होता. हा घातपातच असावा असे पोलिसांचे म्हणणे होते. पंचनामा केल्यानंतर फोटो काढण्यात आले. घटनास्थळाची पाहणी केली. मृतकाच्या अंगावर तपकिरी रंगाची लेगी आणि मोरपंखी रंगाचा कुर्ता होता. दोन्ही पायात पैजण होते. तरुणीचा चेहराच गायब असल्याने ओळख पटणे कठीण होते आणि ओळख पटली तरच पुढील तपास सुकर होणार होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तपास उपनिरीक्षक यांच्याकडे सोपवल्यानंतर पुढील कामास सुरुवात झाली. घटनास्थळी कोणताच पुरावा मिळाला नसल्यामुळे बार्शी आणि परिसरात कोणी तरुणी बेपत्ता आहे का याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा असे समजून आले की मूळचा टाकळी कुंभकर्णी, तालुका परभणी, जिल्हा बीड येथील ऊस कामगार असणारा 40 वर्षाचा इसम पूरभावी वामनराव गाढवे याची मुलगी अश्विनी वय वर्ष 18 ही काही महिन्यांपासून बेपत्ता आहे. तो इसम सध्या वरवटे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी राहत होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस वरवटे गावात गेले. तेथे पूरभावीची भेट घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितले 6 महिन्यांपासून आपली मुलगी बेपत्ता आहे. पोलिसांनी त्याला सापडलेल्या मृतदेहाचे फोटो दाखवले. फोटोतील मृतकाचे पैजण पाहिल्यानंतर त्यांनी सांगितले की असेच पैजण मी माझ्या मुलीसाठी खरेदी केले होते. मृतकाची पुसटची ओळख पटू लागली होती, पण तो मृतदेह अश्विनीचा असल्याची खात्रीलायक माहिती नसली तरी तो मृतदेह तिथाच असावा असा पोलिसांनी अंदाज बांधला आणि पुढील तपास त्या दिशेने करायला सुरुवात केली. पोलिसांनी पूरभावे यांच्याकडे अधिक चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितले की माझ्या पत्नीचे 2018 साली निधन झाले आहे. त्यावेळी मुली लहान होती म्हणून मुलगा वैभव याला भाऊ गजानन गाढवे याच्याकडे ठेवले, तर मुलगी अश्विनी हिला नातेवाईक साहेबराव शेषराव थोरात यांच्याकडे ठेवले. साहेबराव हे मूळचे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात असणाऱ्या कावळ्याची वाडी येथील, पण सध्या ते जातेगाव पाट डोकेवस्ती शिक्रापूर या ठिकाणी राहतात. साहेबराव यांची पत्नी आणि मुलगी पूरभावे यांची मुलगी अश्विनी या दोघी एका कंपनीत कामाला जात होत्या. दिनांक 16 जुलै 2025 रोजी साहेबराव थोरात यांचा पूरभावे यांना फोन आला. त्यांनी सांगितले की अश्विनी ही कंपनीतून येताना काहीही न सांगता कुठेतरी निघून गेली आहे. ही माहिती समजल्यानंतर अश्विनीच्या पित्याने काही नातेवाईकांकडे चौकशी केली, पण अश्विनी काही मिळून आली नाही. तिचा मूळगावी म्हणजे टाकळी कुंभकर्णी येथेही शोध घेतला, पण अश्विनीचा पत्ता लागत नव्हता. पूरभावी सगळीकडे अश्विनीचा शोध घेत होता. नातेवाईकांकडे फोन करून चौकशी करत होता, पण अश्विनीचा पत्ता लागला नाही. आपली मुलगी त्या नातेवाईकांकडे जाईल अशी शक्यता वाटत नसतानाही पूरभावी यांनी सासू म्हणजे त्यांच्या मयत पत्नीची आई रुक्मिणी यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितले की काही महिन्यापूर्वी अश्विनी ही माझ्याकडे राहायास आली होती. ती राहायास आली होती, पण सारखी कोणाशी तरी माझ्या मोबाईलवरून फोन करत होती. त्यावेळी रुक्मिणी वनगर यांनी आपली नात अश्विनीला खोदून विचारले होते की तू सारखी कोणाशी बोलतेस, पण अश्विनीने तिला काहीही सांगितले नव्हते. ही बाब रुक्मिणी बनगर यांच्याकडून पूरभावे यांना समजतात. त्यांनी ज्या फोन नंबरवरती फोन करत होती तो फोन नंबर तुमच्याकडे असल्यास तुम्ही मला द्याल का असे विचारले. यावर रुक्मिणी बनगर यांनी तो नंबर शोधून जावई पूरभावे यांना दिला. नंबर मिळताच पूरभावे यांनी त्यावर नंबर कॉल केला. पलीकडे व्यक्तीने तो कॉल रिसीव्ह केला असता त्याला त्याचे नाव गाव विचारले. तेव्हा त्याने आपले नाव अभिषेक बांगर
राहता बीड असे सांगितले. अभिषेक बांगर याच्याकडे अश्विनी बाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मी काम सोडून 4-5 महिने झाले असून सध्या मी गावाकडे आहे. पण त्याने अश्विनी बाबत काहीही सांगितले नाही. या घटनेला 3 महिने उलटून गेल्यानंतर एके दिवशी अश्विनीचा वडील पूर्भावी यांना फोन आला. तिने सांगितले की माझे अभिषेक बांगर याच्यावर प्रेम आहे म्हणून मी चौकशीने त्याच्याकडे राहायला आली आहे. सध्या मी व अभिषेक हे बार्शी तालुक्यात ऊस तोडीसाठी आलो आहोत. कित्येक दिवस गायब असलेल्या आपल्या मुलीचा फोन आल्याने पूर्भावी यांना धीर आला आणि तिला भेटायला घरी ये असे सांगितले. त्यावर अश्विनीने होकार दिला, मात्र ती आलीच नाही. आता तिच्या मृतदेहाचे फोटो आणि तिने घातलेले पैंजण पाहून धक्काच बसला आहे असे पूर्भावी यांनी पोलिसांनी केलेल्या चौकशीत सांगितले. हा मृतदेह तिचाच असावा अशी खात्री पूर्भावी यांना वाटत होती. म्हणून तिला मारणाऱ्यांचा लवकरात लवकर शोध लावा म्हणजे आपल्याला मुलीबाबत नेमके काय घडले हे समजून येईल असे पूर्भावी यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अभिषेक बांगर याचे नाव पुढे आल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेण्यात ठरवले. पोलिसांनी पूर्भावीकडून त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यास फोन केला असता त्याने आपले बार्शी तालुक्यात ऊसतोड करण्यासाठी आलो आहे असे सांगितले. पोलीस त्या ठिकाणी गेले आणि अभिषेक बांगर याला ताब्यात घेतले. अभिषेक बांगरकडे पोलिसांनी अश्विनीबाबत चौकशी केली असता तो घाबरून गेला. पोलिसांनी त्यास बोलते केले तेव्हा त्याने अश्विनीने खोपात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पण हे प्रकरण आपल्या अंगलट येईल म्हणून मी आणि माझी आई सोजरबाई मिळून तिचा मृतदेह एका पडीक शेतात पुरला. अभिषेक कडून अश्विनीचे नेमके काय झाले हे समजले होते, पण अधिक चौकशी करायची असल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला व त्यास न्यायालयात उभे केले. त्याची 3 दिवसाची पोलीस कोठडी घेतली. पोलीस कोठडीत पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. त्याचे पूर्ण नाव अभिषेक आसुरबा बांगर असे होते. शिरूर जिल्ह्यातील पुणे येथील एका कंपनीत काम करत होता. त्याच ठिकाणी अश्विनी देखील काम करत होते. तेथे दोघांची ओळख झाली. दोघेही तरुण असल्याने एकमेकांच्या प्रेमात पडले. अभिषेकने पुढाकार घेऊन अश्विनीला आपले प्रेम आहे असे सांगताच तीही हरकून गेली. तिने त्यास प्रतिसाद दिला. अश्विनी आपल्या कुटुंबाबरोबर राहत नव्हती. ती एका नातेवाईकांकडे राहत असल्याने राजसोसपणे तिला अभिषेकला भेटणे शक्य नव्हते. तसे तिच्या नातेवाईकांकडे राहत होती. त्या नातेवाईकांची पत्नीही तिच्याबरोबर त्याच कंपनीत कामाला होती. दोघेही कंपनीत मिळूनच येत जात असल्यामुळे अभिषेक आणि अश्विनी यांच्या भेटीगाठी चोरूनच होत होत्या. म्हणून एके दिवशी अभिषेक याने अश्विनीला आपण विवाह करू असे सांगितले. तिने लगेच होकार दिला. तिचा होकार मिळताच अभिषेक बांगरने तिला 16 जुलै 2025 रोजी आपले गाव बीड येथे नेले. एका मुलीला लग्न करायचे म्हणून अभिषेकने गावी नेले होते, पण त्याच्या हाताला तिथे काही काम नव्हते. काम सोडून तो आपल्या गावी गेला होता. पोट भरण्यासाठी अभिषेक आणि त्याची आई सोजरबाई हे ऊस तोड करत होते. पण अश्विनीला हे काम जमत नव्हते आणि स्वयंपाक देखील येत नव्हता. या कारणावरून अश्विनी आणि अभिषेकची आई यांच्यामध्ये नेहमी भांडण होत असत. अभिषेक हा दोघींनाही समजून सांगत भांडण मिटवत होता. दोघांनी मात्र अजूनही विवाह केला नव्हता. तरीही ते दोघे पती पत्नी सारखे राहत होते. आता ते बार्शी तालुक्यात ऊस तोडीसाठी आले होते. दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी अश्विनी बरोबर आई सोजरबाईची भांडण झाले. तिला ऊसतोड करता येत नाही, स्वयंपाकही करता येत नाही, याच कारणावर हे भांडण झाले होते. या भांडणाच्या कर्कटीमुळे अभिषेक हा रात्री बैलगाडीत जाऊन झोपला. आई एका खोपीत तर अश्विनी दुसऱ्या खोपीत जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सोजरबाईला पहाटे 4 वाजता जाग आली. त्या अश्विनीला उठवण्यासाठी खोपीत गेली असता अश्विनीने ओढणीने गळफास घेतल्याचे पाहिले. तिने लगेच मुलगा अभिषेकला ही बाब सांगितली. दोघेही घाबरून गेले. आता आपल्यावर बालट येणार याची भीती त्यांना वाटू लागली. या मृतदेहाचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा असा ते विचार करू लागले. तेव्हा इतर खोपीतील कामगार उठायला सुरुवात झाली. म्हणून ते सर्वजण आपापल्या कामावर जायची वाट पाहू लागले. सर्व कामगार कामावर गेल्यावर अभिषेक आणि त्याच्या आईने अश्विनीचा मृतदेह खाली उतरून बाहेर काढला आणि बैलगाडीत ठेवला. ती बैलगाडी तुर्कपिंपरी येथील पडीक शेतात नेली. तिथे खड्डा खोदून तिचा मृतदेह पुरला. अभिषेकने पोलिसांना एका दमात सर्व काही सांगून टाकले. अश्विनीचे प्रकरण आपल्या अंगावर येईल म्हणून त्यांनी हा सारा खटाटोप केल्याचे सांगितले. पोलिसांनी अश्विनी जवळ राहणाऱ्या आणि इतर ऊसतोड कामगारांनी चौकशी केली असता त्यांनी अश्विनी आणि सोजरबाई यांच्यात नेहमी भांडण होत असल्याचे सांगितले. या चौकशीत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे दिसून आल्यामुळे पोलिसांनी अश्विनी पूर्भावी गाढवे हिच्या मृत्यू प्रकरणी तिचा प्रियकर अभिषेक बांगर आणि तिची आई सोजरबाई यांच्या दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांनाही
अटक केली. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.